अंतरवली सराटी या ठिकाणी आज मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 6वा दिवस आहे। त्यांची प्रकृती जी आहे ती दिवसेंदिवस खालावत चालली आहे आणि यासाठीच पुण्यातील मराठा बांधवांनी आज दगडूशेठ हलवाई गणपती येथे गणपती बाप्पाची आरती केली आणि साकडं देखील घातलं की मनोज जरांगे पाटील जे आहेत त्यांची तब्येत लवकरात लवकर सुधारावी यासाठी त्यांच्याकडून आज आरती करण्यात आलेली आहे। पाहूया। आज आरतीचं उद्दिष्ट असं आहे, आमचे मराठे योद्धे संघर्ष योद्धा सच्चा आमचा नेता मनोज दादा जरांगे पाटील यांचं एक मागील 5 दिवसापासून परत उपोषण चालू झालेले आहे। त्यांची तब्येत अतिशय खालवलेली आहे, त्यांच्या नाकातून रक्त येते, पोट दुखतंय, त्यांना त्रास होतोय, तर त्यांची तब्येत व्यवस्थित राहावी, त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी आम्ही आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बाप्पाला साकडं घातलेलं आहे की त्यांची तब्येत चांगली राहावी। आमचा हा नेता आमच्यासाठी फार मोठा आहे, काय त्याची तब्येत नीट राहण्यासाठी आम्ही आज सगळ्या मराठा बांधवांच्या भगिनींच्या मार्फत आम्ही आरती केलेली आहे आणि तुमच्या माध्यमातून अजून आमच्या मराठा बांधव भगिनींना सांगतो की प्रत्येकाने प्रत्येक मंडळात प्रत्येक ठिकाणी आंदोलन करावं किंवा आरती करावी आणि बाप्पाला साकडं घालावं आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावं ही गणपती चरणी प्रार्थना करावी। आम्ही संघटना नाही, आम्ही तर सगळं सर्वसामान्य मराठा बांधव आहोत, कुठल्याही संघटनेमार्फत कुठल्याही नेत्याच्या मार्फत नाही। अचानक आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत, कुणाचा कुठला पक्ष नाही, ज्याचे पक्ष असतील त्यांनी ते त्याचे जोडे बाहेर ठेवलेले आहेत। सकल मराठा म्हणूनच इथं एकत्र आलेले आहेत, संघटना कुठलीच नाही आणि कुठलाच नेता इथं नाही। एक मराठा, एक मराठा, जरा 2 मिनिटं अगोदर ते बोलतात ना। कसं आहे की आम्ही सकल मराठा समाजासाठी आणि मनोज दादांच्यासाठी इथे आलेले आहोत, कारण आज एवढा मोठा लढा त्यांनी उभारलेला आहे सकल मराठा समाजासाठी, तर त्यांची प्रकृती व्यवस्थित राहावी आणि सकल मराठा समाजाचं जे काही कल्याण व्हायचं आहे ते सगळ्या मराठा समाजाचं कल्याण व्हावं यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि बाप्पाच्या चरणी आम्ही आरती केलेली आहे आणि दादांच्यासाठी साकडं घातलेलं आहे मनोज जरांगे दादांसाठी की त्यांची प्रकृती लवकरात लवकर व्यवस्थित स्थिर व्हावी। सरकार तर सध्या डोळे झाक करूनच बसलेलं आहे, डोळेच बंद केलेत आणि कानही बंद केलेत। तर माझी सकल मराठा समाजातर्फे सरकारला विनंती आहे की त्यांनी आपले डोळे आणि कान लवकरात लवकर उघडावेत आणि सकल मराठा समाजाच्यासाठी विचार करावा सकारात्मक पद्धतीने, एवढी विनंती आहे सगळ्या समाजातर्फे आणि दादांच्या तर्फे।